अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. सनातन धर्मामध्ये काही गोष्टी आहेत ज्या केवळ श्रद्धेचं प्रतीक नसून त्यांच्या मागे हजारो वर्षांची परंपरा, साधना आणि आध्यात्मिक विचार दडलेले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे रुद्राक्ष. अनेक भक्तांच्या गळ्यात तुम्ही रुद्राक्षाची माळ पाहिली असेल. कोणी ती भगवान शिवावरील श्रद्धेने धारण करतो, कोणी नामजपासाठी करतो, तर कोणी ती सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्वाची मानतो. पण एक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये कायम असतो, रुद्राक्ष म्हणजे नेमकं काय? त्याची उत्पत्ती कशी झाली? तो कोणालाही घालता येतो का? रुद्राक्ष धारण करताना कोणते नियम पाळावेत? स्त्रिया रुद्राक्ष धारण करू शकतात का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, रुद्राक्ष आणि तुळशीची माळ एकाच वेळी घालावी का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रत्येकाला वेगवेगळी मिळतात. कोणी काही सांगतं तर कोणी काही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्षाबद्दल, परंपरेमध्ये सांगितले जाणारे नियम, त्यामागील श्रद्धा आणि त्याचा आध्यात्मिक अर्थ अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला, भगवान महादेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मन अर्पण करून आजच्या विषयाची सुरुवात करूया. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया रुद्राक्ष म्हणजे नेमकं काय. रुद्राक्ष हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. रुद्र म्हणजे भगवान शिव आणि अक्ष म्हणजे डोळे किंवा अश्रू. पौराणिक कथानुसार भगवान शंकरांनी विश्व कल्याणासाठी दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येनंतर त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून गळालेले अश्रू पृथ्वीवर पडले आणि त्यापासून रुद्राक्ष या वृक्षाची उत्पत्ती झाली अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे रुद्राक्षाला भगवान शंकरांच्या कृपेचा आणि आशीर्वादाचं प्रतीक मानलं जातं. स्वामी भक्तांनो, रुद्राक्ष हा कोणत्याही कारखान्यात तयार होणारा मणी नाही. तो एका विशिष्ट वृक्षाचं बी आहे. हा वृक्ष प्रामुख्याने नेपाळ, भारत, इंडोनेशिया आणि मलेशिया या प्रदेशांमध्ये आढळतो. या झाडाला येणारी फळं सुरुवातीला गडद निळसर रंगाची असतात. फळ पूर्णपणे पिकल्यावर त्याचे बाहेरील आवरण निघून जाते आणि आतला कठीण बीजभाग म्हणजेच रुद्राक्ष आपल्याला मिळतो. स्वामी भक्तांनो, रुद्राक्ष हा केवळ एक अलंकार नाही. अनेक साधू, संत आणि शिवभक्त त्याला साधनेचं एक पवित्र माध्यम मानतात. म्हणूनच तो धारण करताना काही नियम पाळण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे. रुद्राक्ष धारण करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या गुरु परंपरा, मठ आणि संप्रदायामध्ये थोड्याफार प्रमाणात बदलतात. म्हणून आपल्या गुरूंनी किंवा कुलपरंपरेने सांगितलेल्या मार्गदर्शनाला देखील तितकंच महत्व द्यावं. अनेक परंपरांमध्ये असं सांगितलं जातं की नवीन रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याची शुद्धी करून भगवान शिवाच्या चरणी अर्पण करावी. त्यानंतर ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करून तो श्रद्धेने धारण करावा. सोमवार, महाशिवरात्र किंवा इतर शुभ दिवशी रुद्राक्ष धारण करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आढळते. यामागील मुख्य उद्देश हा एकच असतो, रुद्राक्षाला केवळ मणी म्हणून नाही तर श्रद्धेचं प्रतीक म्हणून स्वीकारणं. स्वामी भक्तांनो, रुद्राक्ष धारण केल्यानंतर आचार विचार शुद्ध ठेवावेत असं देखील अनेक गुरु परंपरांमध्ये सांगितलं जातं. सात्विक आहार, संयमी जीवन, सत्य आचरण आणि भगवान शिवांचे स्मरण या गोष्टींमुळे रुद्राक्ष धारण करण्यामागील आध्यात्मिक भाव अधिक दृढ होतो. म्हणूनच काही परंपरांमध्ये मांसाहार, मद्यपान किंवा इतर तामसी सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. जर हे नियम पाळणं शक्य नसेल तर काही जाणकार प्रथम आपल्या जीवनशैलीत सात्विकता आणण्याचा सल्ला देतात. स्वामी भक्तांनो, आता अनेकांना पडणारा आणखी एक प्रश्न, रात्री झोपताना रुद्राक्ष काढावा का? याबाबत सर्व संप्रदायांचे मत एकसारखं नाही. काही गुरु परंपरांमध्ये झोपण्यापूर्वी रुद्राक्ष आदराने देवघरात ठेवण्याची प्रथा आहे, तर काही परंपरांमध्ये तो सतत धारण करण्यास हरकत मानली जात नाही. म्हणून या बाबतीत आपल्या गुरूंचे किंवा परंपरेचे मार्गदर्शन हे महत्वाचं ठरतं. याचप्रमाणे जन्म, मृत्यू किंवा इतर विशिष्ट धार्मिक प्रसंगांमध्ये देखील काही ठिकाणी
रुद्राक्षाबाबत वेगवेगळे नियम पाळले जातात. हे नियम श्रद्धा आणि परंपरेनुसार बदलू शकतात. मात्र एक गोष्ट सर्वत्र सांगितली जाते: रुद्राक्षाचा आदर करा. त्याला केवळ दागिना समजू नका, कारण भक्ताच्या मनातील श्रद्धाच त्याचं खरं महत्व वाढवते. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण रुद्राक्षाची उत्पत्ती, त्याचे आध्यात्मिक महत्व आणि तो धारण करताना अनेक परंपरांमध्ये सांगितले जाणारे काही नियम जाणून घेतले. आता सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न समजून घेऊया: स्त्रिया रुद्राक्ष धारण करू शकतात का? याबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. काही जण ठामपणे सांगतात की स्त्रियांनी रुद्राक्ष धारण करू नये, तर काही जण याला पूर्णपणे चुकीचा समज मानतात. स्वामी भक्तांनो, अनेक धार्मिक अभ्यासक आणि शिवभक्तांचे मत असे आहे की भगवान शिव कधीही स्त्री पुरुष असा भेद करत नाही. भक्तीमध्ये लिंगभेदाला स्थान नसतं. म्हणूनच अनेक परंपरांमध्ये स्त्रियांना देखील श्रद्धेने रुद्राक्ष धारण करण्यास मान्यता दिली जाते. तथापि काही गुरु परंपरांमध्ये मासिक पाळीच्या काळात रुद्राक्ष बाजूला ठेवण्याची प्रथा आहे, तर काही परंपरांमध्ये असा कोणताही नियम मानला जात नाही. म्हणून या विषयामध्ये वाद घालण्यापेक्षा आपल्या घरातील परंपरा किंवा आपल्या गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करणं अधिक योग्य मानलं जातं. स्वामी भक्तांनो, आता रुद्राक्षाची योग्य काळजी कशी घ्यावी हे देखील जाणून घेणं तितकंच आवश्यक आहे. रुद्राक्ष हा नैसर्गिक बीज असल्यामुळे त्याची नियमित स्वच्छता आणि जपवणूक करणं आवश्यक असतं. अनेक परंपरांमध्ये काही काळाने रुद्राक्ष स्वच्छ करून त्याला नैसर्गिक तेलाचा हलका स्पर्श देण्याची प्रथा आहे, जेणेकरून तो कोरडा पडू नये, रुद्राक्षावर धूळ साचू नये, त्याला ओलसर किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये याची देखील काळजी घ्यावी. कारण श्रद्धेने धारण केलेल्या प्रत्येक पूजनीय वस्तूचा आदर राखणं ही देखील भक्तीचाच एक भाग मानला जातो. स्वामी भक्तांनो, आजकाल बाजारात रुद्राक्षाच्या नावाखाली अनेक कृत्रिम किंवा बनावट मणी देखील विकले जातात. म्हणून कोणताही रुद्राक्ष घेताना फक्त ऐकीव चाचण्यांवर विश्वास ठेवू नका. गरम पाण्यात टाकणे, पाण्यात तरंगणे किंवा बुडणे यासारख्या पद्धती नेहमीच विश्वासार्ह असतात असं नाही. त्याऐवजी विश्वासार्ह विक्रेता, प्रमाणित स्रोत आणि अनुभवी जाणकारांचा सल्ला घेऊनच रुद्राक्ष खरेदी करणे योग्य ठरतं. स्वामी भक्तांनो, आता येतो तो प्रश्न जो आजही हजारो शिवभक्त आणि विष्णू भक्तांच्या मनात आढळतो: रुद्राक्ष आणि तुळशीची माळ एकत्र धारण करावी का? याबाबत वेगवेगळ्या परंपरांमध्ये वेगवेगळी मते आढळतात. गुरु परंपरांमध्ये या दोन्ही माळा स्वतंत्रपणे धारण करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते रुद्राक्ष आणि तुळशी या दोन्हींच्या साधनेतील स्थान वेगळे असल्यामुळे त्यांना स्वतंत्र आदर दिला पाहिजे. तर काही वैष्णव आणि शैव परंपरांमध्ये योग्य मार्गदर्शनाखाली दोन्ही धारण करण्यास हरकत मानली जात नाही. म्हणून हे पूर्णपणे चुकीचे आहे किंवा हेच एकमेव योग्य आहे असे निश्चितपणे सांगणं योग्य ठरत नाही. स्वामी भक्तांनो, आपण एक गोष्ट कधीही विसरू नये: भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्यात कधीही विरोध नव्हता. आपल्या शास्त्रांमध्ये तर अनेक ठिकाणी हरिहर हे एकच तत्व आहे असं सांगितलं जातं. म्हणून भक्तीमध्ये स्पर्धा नसते, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद नसतो. असतो तो फक्त श्रद्धेचा भाव. जर तुम्हाला या विषयामध्ये संभ्रम वाटत असेल तर आपल्या गुरूंचे, कुलाचाराचे किंवा ज्या परंपरेमध्ये तुम्ही साधना करताना परंपरेचे मार्गदर्शन घ्या. तेच सर्वात हितकारक ठरेल. स्वामी भक्तांनो, रुद्राक्ष धारण केल्याने सर्व समस्या आपोआप दूर होतील असं समजू नका. रुद्राक्ष हा साधनेला प्रेरणा देणारा एक पवित्र आधार आहे, परंतु त्याचबरोबर सत्य आचरण, सात्विक जीवन, नामस्मरण, प्रार्थना आणि चांगले कर्म यांची देखील तितकीच आवश्यकता असते. फक्त गळ्यात माळ घातल्याने नाही, तर मनात भक्ती जागृत झाल्याने जीवनात खरा बदल घडतो. यामुळेच आपल्या संतांनी बाह्य आडंबरापेक्षा अंतःकरणातील शुद्धतेला अधिक महत्त्व दिलं आहे. म्हणून रुद्राक्ष धारण करा, पण त्याचबरोबर आपल्या वाणीमध्ये नम्रता असू द्या, वागण्यामध्ये प्रेम असू द्या, विचारांमध्ये पावित्र्य असू द्या आणि प्रत्येक श्वासामध्ये भगवान शिवांचे स्मरण असू द्या. तेव्हाच रुद्राक्ष धारण करण्याचा खरा अर्थ पूर्ण होईल. स्वामी भक्तांनो, श्रद्धा ही भीतीवर नाही,
तर समजुतीवर उभी राहिली तर ती अधिक दृढ होते. म्हणून कोणतीही धार्मिक परंपरा आचरणात आणताना तिच्या मागचा भाव समजून घ्या. आपल्या गुरूंचे मार्गदर्शन घ्या आणि श्रद्धेने साधना करा. भगवान महादेव आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.